मित्रांनो नमस्कार. मोस्टली कमेंट येत आहेत लोकांच्या की फॉरेक्स मार्केटमध्ये वर्किंग करायचं आहे किंवा अशी एखादी स्ट्रॅटर्जी सांगा ज्यामधून आपण ट्रेडिंगला स्टार्ट करू शकतो. आपण आता 22पर्यंत आपलं लर्निंग कंप्लीट केलेलं आहे. सो आता काही हरकत नाही आहे आपल्याला एक एंट्री मॉडेल स्ट्रॅटेजी बघायला. तर नक्कीच एक छोटी एक स्ट्रॅटेजी आहे, ही जर तुम्ही वापरली तर याला फक्त एकच गोष्ट आहे, याच्यात जे काही मी रूल सांगतोय तेवढे रूल फॉलो करूनच तुम्हाला ही स्ट्रॅटेजी वापरायची मित्रांनो. तर बघा, स्ट्रॅटेजीला सुरुवात करत असताना काही बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगतो, तेवढ्या तुम्हाला पहिल्यांदा लक्षात घ्यायच्यात आणि त्यानंतर तुम्हाला ही स्ट्रॅटेजी चांगल्या प्रकारे समजेल. मित्रांनो, जेव्हा कधी मार्केट वर्क करत असताना तेव्हा मोस्टली 3 झोनमध्ये वर्क करतं. तर ते 3 झोन कोणते? ते म्हणजे डिस्ट्रीब्युशन, ॲक्युमुलेशन आणि इक्विलिब्रियम झोन. तर थोडक्यात समजून घ्या. डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? तर अपट्रेंडमध्ये मार्केट ज्यावेळेस कन्सल्टेशन करतं ना, तर त्या फेजला डिस्ट्रीब्युशन म्हणतात. आणि ज्यावेळेस मार्केट डाऊनट्रेंडमध्ये असतं, या ठिकाणी कन्सल्टेशन करतं, त्या फेजला ॲक्युमुलेशन म्हणतात. आणि या दोनांच्या मधली जे फेज असते त्याला आपण म्हणतो इक्विलिब्रियम. ठीक आहे. तर आता हे 3 झोन तुम्हाला समजले. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे, तो म्हणजे डिलिंग रेंज. डिलिंग रेंज काय असते मित्रांनो? तर नॉर्मली जेव्हा कधी मार्केट असं स्विंगमध्ये काम करत असतं ना, असं स्विंगमध्ये, ठीक आहे. आता हा स्विंग आहे, तर काय होतं, मार्केट स्विंगमध्ये समजा आता ह्या साईडला इथे मार्केट आलं आहे ना, तर या पॉईंटला काय करतं मार्केट, अशी हिथली लिक्विडिटी घेतं खालची येऊन. आणि समजा हा स्विंग आहे वरचा, तर ही वरची पण लिक्विडिटी घेतली जाते आणि परत इथून मार्केट असं वर जातं. ठीक आहे. तर नॉर्मली आता मी हा पॉईंट जो आहे तो थोडासा असा इकडे एक्सटेंड करतो, ठीक आहे, वरच्या दिशेला. आणि हे जे स्ट्रक्चर आहे हे तुम्ही असं समजा की हे नॉर्मल इंटरनल स्ट्रक्चर आहे, ठीक आहे, आतमधलं. तर झालं काय की ही जी लिक्विडिटी आहे ही पण मार्केटने घेतली, ह्या स्विंगची बाय साईडची, आणि खालची सेल साईडची पण लिक्विडिटी या मार्केटने घेतलेली आहे. ठीक आहे. तर आता डिलिंग रेंज म्हणजे मोस्टली काय असते, तर हे दोन्ही लिक्विडिटी घेतल्यानंतर जे रेंज बनती, कोणती रेंज? ही वाली रेंज. तर हा जो पूर्ण एरिया असतो ना त्याला डिलिंग रेंज म्हणतात. तर याच्या आतमध्ये काही फिबोनाची टूल वगैरे आपण तुम्हाला एंट्री मॉडेल्स मिळून जातात. बट हे का मी सांगतोय, कारण का जेव्हा कधी आता चार्टवरती एखादी डिलिंग रेंज दिसेल तर त्यावेळी तुमच्या ते लक्षात यायला पाहिजे की दोन्ही साईडची लिक्विडिटी हंट केलेली आहे आणि या ठिकाणी ही रेंज बनत आहे. अगदी सोपं आहे मित्रांनो, हे समजून घ्या फक्त थिअरटिकल पार्ट. याच्यावरती ज्यावेळेस आपण 1 to 1 कन्सेप्ट बघणार आहे त्यावेळेस तुम्हाला अजून डीपमध्ये सांगेन मी त्याचे कॅल्क्युलेशन वगैरे. सध्याला जेवढं गरजेचं आहे ह्या स्ट्रॅटेजीसाठी तेवढं तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे. तर आता बघा, तुम्ही जर स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करताय, ठीक आहे, मी काही पॉईंट सांगतो. जर तुम्ही स्टॉकमध्ये काम करताय तर याच्यासाठी टाईम फ्रेम तुम्हाला ठेवायचे 15 मिनिट मित्रांनो. आणि जर तुम्ही फॉरेक्समध्ये गोल्डसाठी काम करताय तर तुम्हाला टाईम फ्रेम ठेवायचे 1 मिनिट. ठीक आहे. कारण का इथे स्कॅल्पिंगमध्ये किंवा चांगले ट्रेड मिळतात फॉरेक्समध्ये. पण स्टॉकमध्ये काय विषय, स्टॉकला तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचा सामना करावा लागतो आणि इन्व्हेस्टमेंटपासून कमीत कमी वाचण्यासाठी आपल्याला 15 मिनिटाचा टाईम फ्रेम ठेवायचा आहे. ऑल राईट. तर मित्रांनो, कोणती स्ट्रॅटेजी सुरू करत असताना त्याची थिअरी कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आपल्याला आता काय करायचं, ही स्ट्रॅटेजी शिकत असताना पहिल्यांदा ह्याच्यामध्ये वर्किंग कसं करायचं आहे हे समजून घ्यायचं आहे. तर बघा, एक मार्केट अशा अप ट्रेंडमध्ये आहे एवढं तुम्हाला तर कळतं आहे, व्हिज्युअली मार्केट बघूनच समजतं. आणि एक गोष्ट आपल्याला फाइंड आउट करायची, ती म्हणजे आपण ज्या कन्सेप्ट शिकलो त्यामधून आहे, ती म्हणजे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट, किंवा तुम्हाला पहिला जो लॉक्ड एरिया तो तुटण्याची वाट बघायची आहे. सपोज करा तुम्ही या ठिकाणी हा तुमचा लॉक्ड एरिया ब्रेक झाला. तुमचा लॉक्ड एरिया ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तर जिथून हे मार्केट चालू होते या ट्रेंडपासून समजा तिथपासून इथपर्यंत एक झोन मार्क करायचा आहे. यामुळे तुम्हाला किती झोन भेटले, तर पहिला झोन भेटला तुम्हाला हा डिस्ट्रीब्युशनचा वरचा, खालचा तुम्हाला इथे ॲक्युमुलेशन झोन भेटला आणि मधला तुम्हाला इक्विलिब्रियम झोन भेटला. आता काय करायचं आहे, हा जो इक्विलिब्रियम झोन आहे ना त्याच्या खालून जो कोणता पण व्हॅलिड स्विंग असेल ना पहिला, त्या व्हॅलिड स्विंगला तुम्हाला या ठिकाणी हे फिबोनाची टूल लावायचं आहे अगदी वरच्या टोकापर्यंत. फिबोनाची टूल लावल्यानंतर त्याचं सेटिंग नॉर्मली काय ठेवायचं मित्रांनो, हे बघा 0, 0.236, 0.382, 0.5 आणि 1 हे सेटिंग तुम्हाला इथं ऑन करायचं आहे. हे सेटिंग ऑन झालं की तुम्हाला हे अशा प्रकारे फिबोनाची टूल दिसेल. ठीक आहे. खालच्या पॉईंटला 1 आला आहे, वर 0 आला आहे. नीट लक्ष देऊन बघा इथे एकदा. आता बघा, इथे तुमचा ब्रेकअप स्ट्रक्चर पॉईंट पण झाला आहे आणि तुमचा या ठिकाणी टूल पण लागलेला आहे. आता होतं काय, मार्केट नॉर्मली मार्केट काय करतं, ही जी खालची हिरवी लाईन आहे ना मित्रांनो, ती ब्रेक झाली पाहिजे आणि ती ब्रेक झाल्यानंतर मार्केटनं परत एकदा रिटेस्ट केलं पाहिजे. कुठे? या लाल आणि हिरव्याच्या झोनमध्ये. एकदा मार्केट त्या हिरव्याच्या लालच्या झोनमध्ये आलं का तुम्हाला त्या ठिकाणी एंट्री पॉईंट करायची आहे. आता एंट्री तुम्ही अगदी हिरव्या लाईनवर पण घेऊ शकता, थोडीशी मध्ये पण घेऊ शकता, किंवा तुमच्या रिस्क निवडनुसार. आणि जो स्टॉप लॉस आहे तो कुठे ठेवायचा आपल्याला, तर जो कोणता वरचा व्हॅलिड स्विंग असेल, ठीक आहे, त्याच्यावर किंवा तुमच्या बफर रेशोनुसार ठेवायचा. आता टार्गेट कशी घ्यायचे मित्रांनो, टार्गेटचा रेशो तुम्हाला सांगतो. पहिला स्टँडर्ड आपल्याला जो घ्यायचा आहे टार्गेट, तो घ्यायचा आहे 1:3. ठीक आहे. आता 1:3 घेताना 1 टाईम 1:3 घ्यायचं का नाही, तर काय करायचं, पहिलं 1:1 घ्यायचं. 1:1ला तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी तुमची 50% अमाऊंट बुक करायची आहे. त्यानंतर तुम्हाला 1:2ला टार्गेट घ्यायचे. 1:2ला तुम्हाला तुमची 70% अमाऊंट बुक करायची. ठीक आहे.
आणि उर्वरित जी शेवटची रक्कम आहे ती तुम्हाला 1:3ला पूर्णपणे बुक करायचे, 100% बुकिंग करून टाकायचे. ठीक आहे. आता हे स्टँडर्ड आहे. तुम्ही याला अजून एक चेंज करू शकता. तर तुम्ही याला स्विंग टू स्विंग त्याला ट्रेल करू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला तेवढं प्रॉफिट कमी वाटत असेल किंवा अजून वाटत असेल की मार्केट अजून खाली जाऊ शकतं किंवा वर जाऊ शकतं, तर तुम्ही त्याला स्विंग टू स्विंग जसे ब्रेकअप स्ट्रक्चर होत जातील तसे त्याला तुम्ही ट्रेल करू शकता वरच्या दिशेला. ऑलराईट, तुम्हाला ही थिअरी कन्सेप्ट पूर्णपणे समजलेली आहे. तुम्हाला एंट्री कशी घ्यायची ही थिअरॉटिकल समजलेलं आहे. मार्केटमध्ये काय होतं, टूलचं सेटिंग समजलेलं आहे. तुम्हाला फक्त लॉक डेटा तुटायची वाट बघायची हे पण समजलेलं आहे. आता आपण काय करू, याला रिअल चार्टवरती मार्किंग करून बघूयात. तर तुम्हाला मी हे काय करेल, गोल्डच्या पण चार्टवरती आपण त्याला बघूयात फॉरेक्ससाठी आणि एखाद्या स्टॉकवरती पण हे आपण अप्लाय करून बघूयात. ठीक आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे. याच्यामधल्या पूर्ण डिटेल्स तुम्हाला समजून जातील. तर मी काय करतो, आता सीधा चार्टवरती चालतो. कुठेतरी आपण रँडमली हे याचं टूल घेऊयात. समजा आता इथे घेतलं आणि याला मी 1 मिनिटामध्ये शिफ्ट करतो, कारण हे गोल्डचा चार्ट आहे. ठीक आहे. नॉर्मली थिअरी समजून घेताना तुम्हाला काही गोष्टी ध्यानात घेणं गरजेचं आहे. आता बघा, आता असं समजा की मार्केट या ठिकाणी या पॉईंटला आले. ठीक आहे. आणि तुम्हाला मी काय सांगितलेलं की आपल्याला मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट शोधायचं आहे. ठीक आहे. आता मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट कुठं आहे, नॉर्मली जर बघायला गेलं तर हे बघा, या ठिकाणी मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं आहे मित्रांनो. कुठे, या ठिकाणी. ठीक आहे. आणि मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाल्यानंतर आता आपल्याला, कारण ह्या 3 कॅन्डल फॉर्मेशन इथं झालेलं आहे, त्यामुळे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट आपण याला मानू शकतो. तुम्हाला मी काय म्हटलं, ट्रेंड कुठून चालू झाला आहे, तर या पॉईंटपासून. तर आपल्याला नॉर्मल टूल कोणतं घ्यायचं आहे, हे वाला आपलं, हे वाला टूल इथे लावलं आपण. आता त्यानंतर ह्या टूलच्या खाली जो कोणता व्हॅलिड स्विंग असेल तिथून तुम्हाला फिबोनाची वापरायचं आहे. तर कोणता व्हॅलिड स्विंग आहे, तर हा व्हॅलिड स्विंग आहे या ठिकाणी. तर फिबोनाची आपण इथे यूज केलं आहे. ऑलराईट. आता फिबोनाची यूज केल्यानंतर मी काय तुम्हाला सांगितलं, हे हिरवी झोन तोडून खाली गेलं पाहिजे, परत एकदा वरच्या दिशेला आलं पाहिजे. तर आता हे हिरव्या झोन तोडून वर आलेलं आहे असं समजूयात आपण. आपण काय करायचं, आपलं टूल जे आहे ते आपल्याला यूज करायचं. या ठिकाणी आपण एंट्री घेतलेली आहे, मार्केट वर आलं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी स्टॉप लॉस जो आहे तो आता समजा एकदम छोटा स्टॉप लॉस या ठिकाणी लागलेला आहे. टार्गेट किती घ्यायचं तुम्हाला, 1:3. आता बघा 1:3 टार्गेट आपण याचं घेऊयात. ठीक आहे. हे 30 पिपचा इथं टार्गेट आपण इथं देऊयात. त्याला आपल्याला मिळते का बघूयात. याला प्ले करूयात थोडंसं, 1 सेकंड. 3वर लावतो मी आणि आता स्टॉप लॉस इथे मी लावलेला आहे. ठीक आहे. तर आता बघा, तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी किती म्हणजे स्टॉप लॉस लावणं किती महत्त्वाचं आहे बफर ठेवून. आता बघा, आपण थोडका पेपर ठेवलेला आणि थोडा पेपर किती पॉईंटने वाचलेला आहे, अगदी एकदम नॉर्मिनल पॉईंटने पेपर आपला वाचलेला आहे स्टॉप लॉस. त्यामुळे स्टॉप लॉस लावण्याची टेक्निक खूप महत्त्वाची आहे. स्टॉप लॉस हा खूप महत्त्वाचा असतो. ठीक आहे. आता तुम्हाला या ठिकाणी एंट्री तुमची झालेली आहे आणि तुमचा जो स्टॉप लॉस आहे तो मी सांगितल्याप्रमाणे इथं प्लेस झालेला आहे. आणि टार्गेट जे म्हणलं ती तुम्हाला काय, 1:1. आता किती पॉईंटचं आहे, 0.50 म्हणजे 10 पिपचा पण स्टॉप लॉस नाही, अगदी एकदम कमीत कमी स्टॉप लॉस आहे. तर या ठिकाणी पहिलं टार्गेट कंप्लीट झालं, पण हे खूप छोटं टार्गेट झालं. ठीक आहे. तर थोडंसं ह्याच्या दम धरून त्याला होल्ड करायचं. ठीक आहे. कारण का ट्रेडमध्ये स्ट्रॅटेजी खूप चांगली वर्क होती मित्रांनो. ठीक आहे. ॲटलीस्ट 1:3, कारण त्याशिवाय आपण SMC ट्रेडर म्हणू शकत नाही स्वतःला. SMC ट्रेडिंगसाठी तुम्हाला प्रॉफिटसाठी होल्ड धरून थांबणं गरजेचं आहे. आता बघा इथपर्यंत आलं आहे. ठीक आहे. आता आपण ह्याला थोडंसं फास्ट प्ले करूयात, म्हणजे क्लिअर होऊन जाईल विषय की वर्क होते का नाही. ठीक आहे. आता परत वर आलं त्या एरियामध्ये, तिथून परत एंट्री दिली ट्रेडचे लोकांना. ठीक आहे. अजून पण स्टॉप लॉस नाही मित्रांनो, लक्षात घ्या. ठीक आहे. अजूनही स्टॉप लॉस नाही आहे इथे. जरी तुम्हाला त्यानं घाबरवलं तरी घाबरायची काळजी नाही. ठीक आहे. कारण काय असते, मार्केट शेवटी बायस पण फॉलो करते, लक्षात घ्या. त्यामुळे घाबरायचं काही काळजी नाही. आता बघा, सगळे टार्गेट कंप्लीट झाली या स्ट्रॅटेजी. म्हणजे पहिला ट्रेड आपला सक्सेस झाला. तर आता पहिला ट्रेड सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये थांबण्याची गरज आहे का, तर नाही. तुम्ही एक्झिट मारून टाका. 1:3 तुमचं जे काही टार्गेट आहे ते या ठिकाणी पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की पॉईंट कमी भेटतात किंवा काय नाही. तुम्ही जेवढं तुमच्यात हे आहे ना तेवढं तुमचं कॅपिटल मॅनेजमेंट केलं का तुम्हाला कमी पॉईंटमध्ये पण चांगलं प्रॉफिट मिळत असते, लक्षात घ्या. आणि जेवढे छोटे स्टॉप लॉस मिळतात आयुष्यामध्ये तेवढं चांगलं आहे ना मित्रांनो. काय त्याला जास्त खेळत बसायचं. ठीक आहे. आता हे झालं एक टार्गेट कंप्लीट. आता आपण दुसरा ट्रेड शोधूयात. दुसरा ट्रेड सेम. आता सपोज विचार करायचा तुम्ही थोडासा की आता हा मार्केटमध्ये ट्रेंड खालचा आहे, डाऊन ट्रेंड चालू झाला. पहिला रूल काय आपला, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं पाहिजे. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं का, तर हे बघा इथे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं. आता मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाल्यानंतर काय करायचं, आपल्याला टूल घ्यायचा आहे. हा टूल इथे ड्रॉ केला मी. आता इक्विलिब्रियम झोन कुठं आहे, या ठिकाणी. याच्यावर कोणता स्विंग आहे, तर हा वाला स्विंग आहे. तर तो स्विंग घ्यायचा आणि त्या स्विंगपासून आपल्याला फिबोनाची ड्रॉ करायचं आहे. 1 सेकंड, हे मी उडवतो टूल थोड्यासाठी. ऑलराईट. आणि फिबोनाची कुठून ड्रॉ करायचं मित्रांनो, तर या पॉईंटपासून. ठीक आहे. आता ह्या पॉईंटपासून टूल ड्रॉ केल्यानंतर आपला रूल काय आहे की आपल्याला हे हिरवी लाईन ब्रेक करून ह्याच्यामध्ये मार्केट एकदा आलं पाहिजे. तर आता बघूयात आपण, ही हिरवी लाईन ब्रेक झाली का, तर अजून नाही झाली. मार्केट स्ट्रक्चरशिप नंतर झाली. तर तुम्हाला आता इथे एंट्री पॉईंट मिळतो आहे. ह्या लालमध्ये एंट्री घ्यायची. स्टॉप लॉस बिलकुल ह्या स्विंगच्या खाली. किती पॉईंटचा स्टॉप लॉस झाला मित्रांनो,
बघू शकता तुम्ही 1 पिपचा म्हणजे 10 पिपचा स्टॉप लॉस आहे, एकदम छोटा स्टॉप लॉस, एवढा गेला तरी काही तुम्हाला फरक पडत नाही. टार्गेट किती 1:3, 3 पिपचं म्हणजे 30 पिपचं सॉरी. तर 30 पिप कुठे आहेत या ठिकाणी तुमचं टार्गेट आलं पाहिजे. बघूयात आपण हे वर्क होते का फेल होते. ऑलराईट, तर बघा नॉर्मली विचार करायसारखा आहे गोष्ट ही, ठीक आहे. परफेक्ट, वा. ऑलराईट मित्रांनो, आता आपण अजून एक ट्रेड बघूयात म्हणजे आपला बऱ्यापैकी डाऊट क्लिअर होईल. ठीक आहे, तर आपण याला थोडंसं अजून प्ले केलेलं आहे आणि आपल्याला मार्केट स्ट्रक्चर शिफ्टचा एरिया या ठिकाणी भेटलेला आहे. हे बघा या ठिकाणी मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाले. परत आपली सेम स्ट्रॅटेजी अप्लाय करायची मित्रांनो. या ठिकाणी हे मी टूल उडवतो एकदा, ठीक आहे. आता हे पण एकदा मागचं उडवून टाकतो. आता मार्केटमध्ये ट्रेंड कुठून चालू झाला आहे मित्रांनो, तर हे बघा इथून झाला आहे, ठीक आहे. या ठिकाणी ट्रेंड चालू झाला आहे आणि ही स्ट्रॅटेजी बरं का, असं नाही की मी उगीच सांगतोय तुम्हाला, ही स्ट्रॅटेजी मी देखील कधी कधी यूज करतो, खूप चांगली चालतो मित्रांनो. खूप तुम्हाला माहीत नाही, या स्ट्रॅटेजी लाखो रुपयाची फी आहे लोकांची, ठीक आहे. काही नाव देऊन विकतात त्याला. एकदम सोपी स्ट्रॅटेजी आहे मार्केटमध्ये, तुम्ही फक्त वापरून बघा. स्ट्रॅटेजी सुरुवातीला देण्याचं कारण काय मित्रांनो, मला बऱ्याच लोकांची कमेंट यायला लागलेत, मेसेजेस यायला लागलेत, सर ट्रेडिंग कसं करायचं, एखादी स्ट्रॅटेजी असेल तर सांगा, एखादं काय असेल तर सांगा. तर त्यासाठी ठीक आहे. आणि महत्त्वाचं आपल्या चार्टबेसला एवढा चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला आपल्या मराठी लोकांकडून, तर त्यासाठी पण तुमच्यासाठी स्ट्रॅटेजी गिफ्ट आहे समजा, ठीक आहे. त्यामुळे ह्याला खूप स्ट्रॉंगली आणि खूप काळजीपूर्वक हँडल करा तुम्ही, आणि तुम्ही ॲनालिसिस करा बॅक टेस्टिंग जाऊन तुमच्या चार्टवरती, तुम्हाला ह्याचं वर्क दिसेल. आता बघा ह्याचा इक्विलिब्रियम झोन तुटला आहे आणि तुम्हाला खालचा स्विंग कोणता जो असेल नजदीकचा, तिथून तुम्हाला ट्रेंड पकडायचा आहे. कोणता आहे आता समजा इथे हा वाला पुल हा घेऊयात आपण, ठीक आहे. इथून तुम्हाला हा ट्रेंड भेटला. आता आपला रूल काय आहे, तर मी हे तात्पुरतं डिलीट करतो. आपला रूल सिम्पल आहे मित्रांनो, की आपल्याला ह्या हिरव्याच्या खाली आली पाहिजे कॅन्डल, तर आणि तरच एंट्री घ्यायची, आणि नाही आली तर नाही घ्यायची एंट्री, लक्षात घ्या. आता आपण बघूयात खाली येते का नाही. ऑलराईट, हे बघा खाली आलं आणि ट्रेड पण भेटला, ठीक आहे. हे फास्ट झाल्यामुळे लक्षात नाही आलं, पण बघा इथे खाली ब्रेक झाली आणि प्लस ट्रेड पण मिळालेला आहे. आता तुम्ही इथे कुठेतरी मध्ये अर्धी ट्रेड घेतला असता, स्टॉप लॉस बिलकुल ह्याच्यावर ठेवायचा, एकदम छोटा स्टॉप लॉस असतो. आता 20 पिपचा स्टॉप लॉस आहे, 20 पिपमध्ये काय जाणार आहे, ठीक आहे. अकाउंट बऱ्याच लोकांचे मेसेज येतात, सर माझं अकाउंट उडलं, माझा लॉस होते. अहो तुम्हाला अजून एक मी काही दिवसांनी व्हिडिओ टाकेन, किंवा आपल्या ॲप्लिकेशन जे अँड्रॉइड ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरती आता कोर्सेस अपडेट करायला चालू केले, त्याच्यावरती मी रिस्क रिवॉर्ड किंवा मनी मॅनेजमेंटचा एक सेशन टाकेन. त्यामध्ये जर तुम्ही बारकाईने तो लेक्चर कंप्लीट केला ना, आणि तुम्ही फक्त तो वापर करून कोणतीही आता चार्ट दुनियाभराच्या स्ट्रॅटेजी सांगेन मी, त्या स्ट्रॅटेजीमध्ये कोणतीही एक स्ट्रॅटेजी वापरा, फक्त रिस्क रिवॉर्ड आणि मनी मॅनेजमेंट मी सांगाल तसं करायचं. त्यामध्ये एक पैसा इकडे तिकडे चूक झाली तुमचा, तर तुमचा भाव चुकला, म्हणजे प्राईस चुकली आणि तुमचा भाव चुकला मार्केटमध्ये, का तुमचं डिसिजन चुकले. तेवढं फक्त फॉलो करा, तुम्हाला खूप चांगला फायदा याच्यामध्ये होऊन जाईल. तर आता 1:3 घ्यायचं आपल्याला. हे बघा या ठिकाणी 1:3 आहे. आपण बघूयात मिळते का नाही, नाही मिळालं तर स्टॉप लॉस घ्यायचा, ठीक आहे. ऑलराईट, परफेक्ट. 1:2 तरी भेटलेलं आहे. हे बघा 1:3 या ठिकाणी तुम्हाला मिळालेलं आहे मित्रांनो. ऑलराईट, तर बॅक टू बॅक 3 ट्रेड तुम्हाला मी तर सक्सेस करून दावलेले आहेत. फक्त तुम्हाला काय करायचं, ही स्ट्रॅटेजी बॅक टेस्टिंग करून बघायचे. हालाकी काय होतं, कधी कधी खूप जास्त याच्यावरती वर्किंग झालं का रिटेलर ऑपरेटर लोकांनाही कळत असते स्ट्रॅटेजी, त्यामुळे आपण थोडे काही दिवसांनी ह्याचे चेंजेस करतो टूल्समध्ये किंवा ह्याच्या सेटिंग्समध्ये, ठीक आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये 2-3 वेळा स्वतःमध्ये चेंजेस केलेत, आता ही 3री वेळ आहे, ठीक आहे. तर आता जोपर्यंत ही चालेल तोपर्यंत तुमच्यासाठी एकदम बेस्ट चालणार आहे, काळजी करू नका. तर बिंदास वापरा फॉरेक्सवरती. यासाठी तुम्हाला फक्त मार्केट स्ट्रक्चर खूप चांगलं येणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी आपल्या व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड करून टाकलेला आहे, ठीक आहे. तर आता काय झालं आहे, आता ज्यावेळेस तुम्ही आता वर्किंग करताय मार्केटमध्ये, त्यावेळेस मला बऱ्याच कमेंट पण असेल आलेत की सर फॉरेक्ससाठी ब्रोकर चांगला वगैरे जरा थोडा सजेस्ट करा वगैरे. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, आता एक्सनेसचं तर इंडियामध्ये काम बंद झालं, ठीक आहे. मी एक्सनेस पहिला प्रमोट करायचो, पण आता करू शकत नाही, कारण का त्याचं काम इंडियामध्ये बंद झाले. तर तुम्हाला आपल्या चॅनलच्या ह्या व्हिडिओच्या खाली पण आणि चॅनलच्या वर चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक मार्केट फॉर यू नावाच्या ब्रोकरची लिंक दिली. तर जवळपास 18 वर्षापासून हा ब्रोकर काम करतो म्हणजे मार्केटमध्ये. तर हा ब्रोकर खूप चांगला आहे मित्रांनो, ह्याचे रिव्ह्यू पण चांगले, तुम्ही सगळीकडे जाऊन बघू शकता, ठीक आहे. आता मी पर्सनली ह्या ब्रोकरला जवळपास 4.5-5 वर्षापासून वापरतोय. अगदी 2-2, 3-3 लाखाची वन डे विड्रॉलनी दिलेत. आणि सगळ्यात प्लस पॉईंट याचा खूप महत्त्वाचा मला आवडतो म्हणजे मित्रांनो, हे कधीही आपला कॉल उचलतात, ठीक आहे. तुम्ही म्हणजे मार्केट आवर्समध्ये यांना कधी कॉल करा तुमच्या प्रॉब्लेमसाठी, ते आपला कॉल उचलतात, आपल्याला सपोर्ट देतात चांगला, ठीक आहे. तर ह्या ब्रोकर तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. अगदी छोटे $100 अकाउंटपासून जरी स्टार्ट केलं तरी तुम्हाला ही स्ट्रॅटेजी जर नुसती वापरून काम केलं तर खूप चांगल्या प्रकारे होणार आहे. तर नॉर्मली आपल्याला करायचं काय, तर अकाउंट ओपन करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवून द्या व्हॉट्सअप थ्रू. त्याचं कारण असं आहे की भविष्यात येणारे जे काय आपले काय ॲडव्हान्स लर्निंग वगैरे येणार आहेत, तर त्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये भरघोस डिस्काउंट वगैरे मिळणार आहे. तर नक्कीच हा चान्स तुम्ही मिस करू नये असं माझी इच्छा आहे. ह्याला काही कंपल्शन नाही, पण इन फ्युचर आपले चार्टबेसचे जे प्रोजेक्ट येणार आहेत त्यामध्ये तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. ऑलराईट, यासोबत मित्रांनो तुम्हाला अजून एक अपडेट मला द्यायची आहे. नॉर्मली काय होते, आता चार्टबेस आपला चांगला चालू झाला, बरेच लोक व्हिडिओ बघतायत. तर यार तुम्हाला जर खरंच कंटेंट आवडत असेल ना, तर मनापासून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केलं का मला मोटिवेशन मिळते. त्यासोबत एखादी चांगली कमेंट करत जावा आणि त्याच्यासोबतच तुम्हाला लर्निंग खूप चांगलं मिळणार आहे. तर सबस्क्राईब करून टाका चॅनलला, एवढी गोष्ट रिक्वेस्ट आहे. मी पहिल्यांदा कधी रिक्वेस्ट तुम्हाला केली नव्हती, पण आज करतोय. त्याचं कारण आहे मित्रांनो की चांगला तुमचा प्रतिसाद मिळाला तर आपल्याला अजून चांगला ग्रो करायला फायदा होईल.
ऑलराईट, आता जास्त विषयाला न भरकडता आपण काय करूयात, एक स्टॉकचा चार्ट घेऊयात. तर मी रिलायन्सचा चार्ट घेतो आणि रिलायन्सच्या चार्टवरती तुम्हाला मी ह्याचं ॲनालिसिस करून दाखवतो. ठीक आहे, रिलायन्स NSE कुठं आहे? ऑलराईट, या ठिकाणी रिलायन्स NSE आलेला आहे. तर आता रिलायन्स NSEसाठी आपल्याला काय सिंपल रूल आहे, आपल्याला 15 मिनिटाची कॅन्डलस्टिक यासाठी वापरायचे. नॉर्मली काय होतं आहे, स्टॉक मार्केटमध्ये काम करताना तुम्हाला स्कॅल्पिंग करून चालत नाही. ठीक आहे, तुम्हाला थोडं तरी ॲटलीस्ट स्विंग ट्रेडिंग टाईपमध्ये ट्रेडिंग केलं पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला हे कॅन्डलस्टिक 15 मिनिटाची ठेवणं खूप गरजेचं आहे. आता मी रँडमली इथे क्लिक केलेलं आहे. ठीक आहे, थोडासा मला डाऊन ट्रेंड दिसला त्या ठिकाणी म्हणून. आणि आता आपण हे अप्लाय करून बघूया या स्ट्रॅटेजीवरती कशाप्रकारे वर्क होते. अरे खूपच जवळ झालं, हे एवढं नाही चालणार आपल्याला. 132 रुपये म्हणजे रिलायन्स खूप जुन्या काळात गेला आणि डेली चार्टमध्ये असल्यामुळे ते फसलं गणित. आपल्याला 15 मिनिटावरती घेऊयात. तर मित्रांनो, रिलायन्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, नॉर्मली आता मी असं कधी कधी ॲनालिसिस करत बसलो असतोय. तर आपल्याला काय करायचं आहे, 15 मिनिटाचा चार्ट पॅटर्न निवडायचा आहे आणि 15 मिनिटामध्ये आपल्याला ह्याचं स्ट्रॅटेजीचं वर्किंग बघायचं. आपण काय करू, थोडंसं अजून मागं जाऊ, म्हणजे आपल्याला बॅक टेस्टिंगला बरं पडेल. कुठेही रँडम आपण क्लिक करूयात जिथे आपल्याला थोडासा ट्रेंड दिसतोय. स्टार्ट न्यूवरती गेलो मी आणि या ठिकाणीपासून आपण स्टार्ट करूयात. ठीक आहे, आपली स्ट्रॅटेजी आपल्याला प्ले करून बघायची. स्ट्रॅटेजी प्ले करायची म्हणजे सिंपल, बॅक टेस्टिंग कसं करायचं ते पण तुम्हाला समजतं या ठिकाणी. आता इंडियन मार्केटला ऑलरेडी लोकांनी अकाउंट ओपन केले असतील बऱ्यापैकी. मी जिरोदाची खाली लिंक देतो, तुम्हाला जर अकाउंट नसेल तुमचं तर याचं अकाउंट ओपन करून घ्या त्या ठिकाणी. ऑलराईट, आता आपल्या स्ट्रॅटेजीचा रूल काय आहे, आपल्याला स्ट्रक्चर शिफ्ट पहिल्यांदा शोधायचं आहे. आता मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये आहे, तर मी डाऊन ट्रेंड कन्फर्म तेव्हाच करतोय, नीट लक्ष द्या, ज्यावेळेस आपल्याला स्ट्रक्चर शिफ्ट भेटते. ठीक आहे, आता आपल्याला स्ट्रक्चर शिफ्टचा पॉईंट कुठे आहे मित्रांनो, या ठिकाणी. या ठिकाणी जोपर्यंत मार्केट येत नाही तोपर्यंत आपला स्ट्रक्चर शिफ्ट पॉईंट होत नाही. आता आपल्याला वेटिंग करायचं, थोडं प्ले करूया त्याला. स्ट्रक्चर शिफ्ट होते का नाही बघा. जर स्ट्रक्चर शिफ्ट झालं तर ठीक, नसेल तर आपण अजून खाली शिफ्ट व्हायचं. आता बघा या ठिकाणी कुठे स्ट्रक्चर शिफ्ट होते का, हा पॉईंट आहे. ठीक आहे, तर या पॉईंटला पण अजून नाही झालं आहे. तर आता या ठिकाणी स्ट्रक्चर शिफ्ट झालं आहे पॉईंट. तर हा पॉईंट ब्रेक होतोय बघूयात आपण. जो पॉईंट ब्रेक होईल त्यापासून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. नाही झालं आहे, आता दुसरा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर इथे झाला, म्हणजे स्ट्रक्चर शिफ्टचा पॉईंट कुठे आला, या ठिकाणी आला, लॉक्ड एरियाचा. आता बघा, ठीक आहे, नाही, हे जे कंटिन्युएशन मार्केट खाली पडते ना, ह्याच्यामध्ये पण ट्रेड कशी घ्यायची त्याची स्ट्रॅटेजी आहेत. पण आपली ही स्ट्रॅटेजी मेनली आहे स्ट्रक्चर शिफ्टच्या ट्रेंडसाठी. ठीक आहे, आता बघा अजून नाही झाले. परफेक्ट, आता इथे आपला स्ट्रक्चर शिफ्टचा पॉईंट आपल्याला व्हॅलिड झाला मित्रांनो. आता आपला सेकंड रूल काय येतो, आपल्याला टूल वापरायचं आहे. टूल कोणतं वापरायचं आहे, तर ट्रेंडचं टूल, ट्रेंडचं मॅपिंग करण्यासाठी, झोन काढण्यासाठी. आता हे बघा, इक्विलिब्रियम झोन कुठं येतं आहे, इक्विलिब्रियम झोनच्या वरचा पॉईंट पकडायचा आपल्याला. कोणता आहे, हा पॉईंट व्हॅलिड स्विंग. इथून आपल्याला लावायचे फिबोनाची खालच्या दिशेला. या ठिकाणी मी फिबोनाची वापरली, खाली आलं. जे लोक स्पेशली स्टॉक इन्व्हेस्टिंग बरं का काम करतायत, लक्ष द्या, त्यासाठी खूप चांगलं चालतं हे. ज्यांना लॉंग टर्ममध्ये किंवा स्विंग ट्रेडिंग करायचं आहे, स्विंग ट्रेडिंगचे हे जे कोर्स आहेत मित्रांनो, खूप महागडे कोर्स आहेत. तुम्ही जर केला असेल कोणाचा कोर्स तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, अगदी महागडे कोर्सेस आहेत हे देण्याचे. याला बकेट थेरी बरेच काय काय नावं देतात लोक. पण एकदम आपण ह्याच्या ठिकाणी चार्ट बेसला तुम्हाला एकदम हे इझिली करून सांगतोय. ठीक आहे, आता हे हिरव्याच्या वर क्लोज झाले, अजून एकदा हिरव्याच्या वर ह्याच्या झोनमध्ये आलं नाही, ह्या हिरव्याच्या वर क्लोजिंग झालं पाहिजे. ठीक आहे, आपण बघूयात होतंय का. ऑलराईट, परफेक्ट, हो का, ठीक आहे, लालमध्ये आलेलं आहे हे, पण हिरव्याच्या वर क्लोजिंग एकदा गरजेचं आहे. ठीक आहे, एकदा होणं झालं का, तर नाही झालं. हिरव्याच्या वर क्लोजिंग जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत नादाला लागायचं नाही. हा झोन सोडून द्यायचा, पहिला मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट नाही, हिरव्याच्या वर क्लोजिंग पाहिजे. ठीक आहे, दुसऱ्या वेळेस. आता बघूयात, हिरव्याच्या वर क्लोजिंग नाही झालं तर काय हरकत नाही, आपल्याला सिंपल रूल फॉलो करायचा मित्रांनो. आता या ठिकाणी काय झालं बघा, मगाशी मी तुम्हाला जी थेरी शिकवलेली आहे डिलिंग रेंजची, ती इथे वर्क होते. कशी होती, हा जो झोन आहे, हा वाला झोन कोणता, खालची लिक्विडिटी आणि वरची लिक्विडिटी, हा घेतलेला आहे. कुठे घेतली, आता बघा या ठिकाणी पण लिक्विडिटी घेतली खाली येऊन मार्केटनं, आणि हे वर पण इथे लिक्विडिटी घेतली. ठीक आहे, तर हा जो झोन तयार होतो ना मार्केटमध्ये, हा वाला झोन, त्याला म्हणतात डिलिंग रेंज. कोणता झोन, टोटल हा झोन. ठीक आहे, तर ह्या झोनमध्ये कसं वर्किंग करायला लागतं आपल्याला, तर ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता तर मित्रांनो, जेव्हा कधी असा डिलिंग रेंज जनरेट होते ना मार्केटमध्ये, त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी थोडंसं लॉजिक वेगळं वापरावं लागतं. कसं सांगतो तुम्हाला, आता हा डिलिंग रेंज तयार झाला, आता खालची पण लिक्विडिटी घेतली, वरची पण लिक्विडिटी घेतली, बट तुम्हाला आता एंट्री तर पाहिजे आपल्याला, बरोबर का. तर सिंपल काय करायचं, हा जो झोन आहे त्याला इथून इथपर्यंत फक्त टूल लावायचं. ठीक आहे, इथपर्यंत. आता जर मार्केट कधी फिरून चुकून जर ह्या झोनमध्ये आला ना मित्रांनो, या झोनमध्ये, तर तुम्हाला स्ट्रॉंग सेलची एंट्री भेटते. ठीक आहे, आपण बघूया वर्कआउट होते का, आणि नाही झालं तर आपल्याला आपली स्ट्रॅटेजी तर आहेच. ठीक आहे, खालून कुठेतरी एंट्री देणार ती. ठीक आहे, चला बघूया, त्याला प्ले करूयात. मार्केट स्ट्रक्चर पॉईंट शोधा बरं का तोपर्यंत, नाहीतर आपण डिलिंग रेंजच्या नादात हे विसरून जायचो की आपल्याला मार्केट स्ट्रक्चर पॉईंट शोधायचे. तर बघा दुसरा कुठला नवीन मिळतोय का. आता मार्केट स्ट्रक्चरचा पॉईंट कुठं आहे, या ठिकाणी. ठीक आहे, अजून नाही झाला आहे. या ठिकाणी मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं मित्रांनो. आता आपल्याला एक नवीन पॉईंट भेटलेला आहे, हे बघा या ठिकाणी. ठीक आहे, आता आपल्याला टूल लावायचं आहे, प्लस सेम थेरी वापरायची. ठीक आहे, आता इथपर्यंत वापरलं, इक्विलिब्रियमच्या वर डिलिंग रेंज येते, तर डिलिंग रेंजच्या इथून आपलं फिबोनाची यूज करूयात. एवढं घेतलं खाली. ठीक आहे, आता इथे. ठीक आहे, आता हे हिरव्या झोनच्या वर मार्केट गेलं पाहिजे.
ब्रेकआउट झाला पाहिजे. ऑल राईट, झालं पाहिजे तोपर्यंत नाही घ्यायची एंट्री. ठीक आहे, हे बघा, तुम्ही विचार करा रूल फॉलो केल्यामुळे काय फायदा होतोय. कन्सल्टेशन झोन कळतोय. ठीक आहे, कन्सल्टेशनमध्येच आहे मार्केट, अजूनही कन्सल्टेशन, अजून नाही एंट्री भेटली. परफेक्ट. आता बघा, अरे अरे थांब थांब थांब, अरे थांब दादा थांब. ऑल राईट, आता बघा या ठिकाणी ब्रेक झालेला आहे. बट आपला रूल काय आहे, ब्रेक होऊन ते खाली एकदा आलं पाहिजे लालमध्ये. ते अजून आलेलं नाही, बघूया ते वेट करून आपण. ठीक आहे, ओके, आता हे लाल झोनमध्ये आलेलं आहे. आता तुमची एंट्री या ठिकाणी मित्रांनो होणार. पेशन्स बघा किती घेतं आहे, चेक करते. एवढ्यामध्ये 2-3 दिवसाचा काळ गेला आहे, पण एंट्री जर भेटली तर स्ट्रॉंगवाली एंट्री या ठिकाणी भेटू शकते. ठीक आहे, आता स्टॉप लॉस तुमचा काय राहणार 1:3. किती आहे 21 पॉईंट. ठीक आहे, तर या ठिकाणी बघूयात आपण. वर 21 दोन्ही म्हणजे 60, जवळजवळ 60-65 पॉईंटचं टार्गेट या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. बघूयात काय होतं, प्ले होतं का. ठीक आहे, चला, याला आपण प्ले केलेला आहे. वर्ष दिसला स्ट्रॅटेजी वर्क व्हायला चांगली चालू झाली मित्रांनो. आता बघा या ठिकाणी आलं वर. ऑल राईट, आता इथे डिलिंग रेंज आहे बरोबर का. आता डिलिंग रेंजमध्ये कन्सल्टेशन झालं तर थोडीशी रिस्क असते, पण बघूयात काय होतंय. बघा डिलिंग रेंजमध्ये बघा, तुम्हाला म्हणलं मी कन्सल्टेशन होऊ शकतं. झालं का डिलिंग रेंजमध्ये कन्सल्टेशन. आता बघा या ठिकाणी तुम्ही ॲटलीस्ट 1:2 जर झाला असेल 1:2, तर नक्की तुमचं आता 1:2 झालेलं आहे. 1:2 जर झाला असेल तर प्रॉफिट बुक करू शकता डिलिंग रेंजमध्ये, कारण या ठिकाणी कन्सल्टेशन करून परत मार्केट शिफ्ट होऊ शकतं खालच्या दिशेला. ठीक आहे, आता बघा इथे मार्केट शिफ्ट झालेलं आहे. तसं बघायला गेलं तर या ठिकाणी हा झोन ब्रेक झालेला आहे. ठीक आहे, पण आपण तरी पण एक स्ट्रॉंग आपलं कन्व्हिक्शनवरच आहे, त्यामुळे आपण थोडंसं याला प्ले करूयात. नाही, आपली थेरी इथे संपून जाते, कारण का डिलिंग रेंज खूप स्ट्रॉंग वर्क होतात. ऑल राईट, तर हे आपलं 1:2 इथेच कंप्लीट करायचं आणि परत आपलं टूल सेम थेरी उलटी लावायची या ठिकाणी डिलिंग रेंजपासून. ठीक आहे, डिलिंग रेंजमध्ये तुमची एंट्री झालेला आहे. मगाचा जो पॉईंट होता तोच पॉईंट इथे वर्क झाला. या ठिकाणी मार्केट आलं लालच्या आसपास, इथून एंट्री झाली मित्रांनो आणि 1:3 तुम्हाला खालच्या दिशेला मिळालेला आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला बेसिक स्टॉकमध्ये बघावं लागतात. ठीक आहे, जर आता तुमचं जर ट्रेडिंग स्टाईल किंवा जर तुमची ॲक्युरेसी चांगली असेल, तुम्हाला हे लक्षात येतं आहे, तर बघा तुम्ही नॉर्मली इथे 5 पॉईंटचा फक्त स्टॉप लॉस होता आणि 30 पॉईंटचं टार्गेट मिळाले स्टॉकमध्ये. तुम्ही नीट बघितलं तुमच्या लक्षात येईल. फक्त डिलिंग रेंज आपण मार्क केले होते मागे. ठीक आहे, फक्त डिलिंग रेंज मार्क केल्यामुळे तर एवढे ॲक्युरेसी या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीची आहे. आणि कशा प्रकारे बघायची हे तुम्हाला जर समजलं तर तुमच्यासारखं ॲक्युरेट कोण नाही आहे. ठीक आहे, बघा मग खाली जेवढं घेईल तेवढं आपलं आहे. होल पॉवर इज आवर. सो मित्रांनो, SMC ट्रेडिंग हे खूप स्ट्रॉंग वर्क होतं. तुमची कोणती स्ट्रॅटेजी, ज्यावेळी तुमचा चॅटवरती अभ्यास चांगला असतो त्यावेळेस कोणती स्ट्रॅटेजी तुमची वर्क होत असते. ऑलराईट, तर तुम्हाला आता मी स्टॉकमध्ये प्लस फॉरेक्समध्ये दोन्हीकडे तुम्हाला व्ह्यू दिलेला आहे. 2 वेळा स्ट्रॅटेजी वर्क करून दाखवलेली आहे. मला गरजेचं वाटलं डिलिंग रेंज समजून सांगणं स्टॉकमध्ये, त्यामुळे मग तुम्हाला ते पण सांगितलं. अगदी खूप महत्त्वाचा असतो हा पॉईंट समजून घेणं. बरेच लोक तुम्हाला इथं कन्फ्यूज करतात. तर आय होप तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या समजल्या असतील मित्रांनो. तर पुन्हा एकदा तुम्हाला माझी रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कंटेंट आवडत असेल तर एखादी चांगली कमेंट करा आणि ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी मार्केट पॉवरची लिंक देतो त्याचं अकाउंट ओपन करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. तर मित्रांनो, आय होप मी तुमच्या बऱ्यापैकी प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला असेल. तर भेटूया पुढच्या एका बेस्ट लर्निंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.